नेपाळ बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील 27 जणांचा मृत्यू झाला। त्यापैकी 5 जण एकाच कुटुंबातील आहेत। या सगळ्यांचे मृतदेह त्यांचं गाव तळवलेला आणले, पण त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुरी पडली। स्मशानभूमीचा विस्तार करण्याची वेळ आली। नेपाळमधील बस अपघातात तळवले गावातील 7 जणांचा मृत्यू झाला। यातील 5 जण एकाच कुटुंबातील आहेत। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर सुहास राणे, सरला राणे, वंदना राणे, सरला तायडे आणि तुळशीदास तायडे अशी त्यांची नावे आहेत। तळवले गावातील 7 जणांचा मृत्यू झाला। यातील 5 जण एकाच कुटुंबातील आहेत। तळवले हे सरला तायडे यांचं माहेर आहे, त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या पतीच्या मृतदेहावरही इथंच अंत्यसंस्कार करण्यात आले। 7ही मृतदेहांवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले, पण स्मशानभूमी अपुरी पडत होती। स्मशानभूमीत 2च ओटे होते, आणखी 5 ओटे वाढवण्यात आले, जेणेकरून सर्व मृतदेहांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करता येतील। गावच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं। महाराष्ट्रातून नेपाळ फिरायला गेलेल्या 104 जणांच्या ग्रुपसोबत धक्कादायक प्रकार घडला। सर्व लोक महाराष्ट्रातील भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते। काठमांडूसाठी 3 बसेस निघाल्या होत्या। पर्यटक बस पोखराच्या रिसॉर्टमधून काठमांडूच्या दिशेने जात होती। या 3 बसेसपैकी एक बस नदीत पडली। बसमधून जात असताना ही बस 150 मीटर खोल नदीत कोसळली। नेपाळमधील तानाहुन जिल्ह्यातील आयना पहाडा इथं ही दुर्घटना घडली। बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह 43 जण प्रवास करत होते। सर्व लोक भुसावळमधील धरणगाव भागातील रहिवासी होते। ते नेपाळला पर्यटनासाठी गेले असताना त्यांच्यावरती काळानं घाला घातला। या घटनेनं संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते।